नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। खाडी युद्धाचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर। बँकांमधून पैसे काढण्यावर मर्यादा येऊ शकतात। बँकांवर अवलंबून न राहता गरजेपुरती रोख रक्कम जवळ बाळगा, प्रकाश आंबेडकरांचं नागरिकांना आवाहन। माजी आमदार बच्चू कडू यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारणात खळबळ। आमदार प्रवीण तायडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं जाहीर। खुनाच्या कटा प्रकरणी आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी। भोंदू अशोक खरात प्रकरणी परिवहन विभागाच्या 2 अधिकाऱ्यांची होणार चौकशी। दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावानं समता पतसंस्थेत खाती असल्याची माहिती। नांदेड जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या विरोधात पत्नीचं उपोषण सुरू। जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड 2 वर्षांपासून पत्नी आणि मुलांना उघड्यावर सोडून वेगळं राहत असल्याचं पत्नीनं म्हटलंय। धाराशिवच्या उमरग्यात पतीनं पत्नी आणि 8 वर्षांच्या मुलीचा कुऱ्हाडीनं केला खून। यानंतर आरोपीनं पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची दिली कबुली। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। जळगावच्या चोपड्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे मका पिकांसह इतर पिकांचं नुकसान, पिकांवर केलेला खर्च निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत। अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिराच्या परिसरात मंदिराजवळ एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ। मृत महिलेची ओळख पटवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू। पुणे विमाननगरमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। चंद्रपुरात अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई। तब्बल 63 जनावरांसह 58,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त। 11 जणांवर गुन्हा दाखल। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी।